कोकणात पारंपरिक पद्धतीत एक गोड पदार्थ बनवला जाता, तो म्हणजेच मोदक। कोकणात हे मोदक गणपती दिवशी खास करून बनवले जातात। तर मोदकाचे भरपूर प्रकार असतात, त्याच्यातलंच एक मी प्रकार तुमका दाखवतले। नमस्कार मित्रांनो, कोकणाटेड रेसिपी बाय विशाखा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा। आज मी तुमका काकडीपासून मोदक कसे बनवतात ते दाखवतले, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। पहिली आपण ताजी काकडी काढून आणूया। चला, हे घराच्या बाजूकच काकडीचं वेल असा। चला काकडी काढूक जाऊया। ही पानं ओळखताच तुम्ही कसली आहेत ती बघा। ही केळीची पानं आहे बघा। असं वापर करायचो केळीच्या पानांचं। ही कशात घातलेली आहेत माहिती का? अशी रान येतात ना, म्हणून अशी केळीची पानं घालायची आहे बघा। हे केळीची पानं घातलेली आहे, रान इला नाही आहे बघा। म्हणून ही अशी केळीची पानं घालायची। अशीच फुकट जातात ना, मग ती अशी घालायची, मग रान येणार नाही जास्त। होय बघा, होय पण घातलेली आहे बघा। अशी घालून ठेवायची। तुमच्याकडे केळीची पानं असती तर असं उपयोग तुम्ही करू शकता। चला आता तुम्हाला काकडीचं वेल दाखवते खय तो। ही असा काकडीची वेल, ही बघा, दिसली तुमका? असं असतं काकडीचं वेल। काकडे पण धरले दाखवते तुमका पुढे बघा। ही बघा, मस्त दिसता, ताजी फ्रेश काकडी। अजून एक आहे बघा, ही मोठी आहे काकडी। ही पहिलीच काकडी काढताय ह्या वर्षीची मी। बघा कसली मोठी आहे बघा। ह्याचं पान बघा केवढा मोठा झाला आता। एवढा कधी होणार नाही, या वर्षी लय मोठा झाला पान। अजून एक आहे ह्याच्यापेक्षा मोठा पान दाखवते, हे बघा। दिसणार नाही, काठी लावलेली आहेत ना म्हणून दिसायचं नाही। आता दाखवत आहे ना, दाखवते तुमका। ह्या बघा केवढा मोठा पान आता दिसला। आता आपण काकडी काढून घेऊया, नाही तर मोदक बनवूक उशीर होईल। ही मगाची मोठी बघलेली तीच काढते आता मी। ही बघा किती मस्त दिसता। आता काकडी काढलंय तर घरात जाते आधी। बघ किती मस्त दिसता। आता ही काकडी धुवून घेते मी चांगली। धुवूची गरज नाही, तरी पण धुतलेली बरी। मी मोदक बनवते काकडीचे, तू खाणार? हा चल मोदक बनवूया। आता चला रेसिपीक सुरुवात करूया। मी काकडी घेतलंय, 2 भाग करून घेते या काकडीचे। बघा ही कोवळी काकडी आहे, म्हणून मी ही काकडी कोवळी असल्यामुळे मी ही सोलतले ना अशी डायरेक्ट किसून घेतले। बिये पण काढतले नाही, बिये काय कोवळे। हे बघा आता ही अशी किसून घेऊया। ह्याचं जर पाणी येतलं ना तर आपण घेऊचा, नाही तर टाकून द्यायचा।
हय बघा, काकडी सगळी किसून घेतलंय मी. काकडीचं किस आता मी मोजून घेते. बघा ह्यो 1 कप भरलो पूर्ण. आता ह्यो अर्धा कप भरून घेते. मग अशी 1 कप झालं आणि हो म्हणजे 1.5 कप परत झालं. थोडंसं उरलं तो राहून दे, बाजूक ठेवूया तो. हे बघा, हे काकडी बघा कशी, ह्याचे बिये पण कोवळे आहेत हे बघा, आणि साल पण काय जून नाही. कोवळी काकडी असल्यामुळे मी सगळाच घेतलाय. आता मी एक चुलीवर कढई ठेवले, त्याच्यात 1 चमचा तूप टाकले. आता त्याच्यात मी पाऊण वाटी रवं टाकून घेतले. आता तो भाजून घेते चांगलं रवं. हे बघा, रवं चांगलं भाजून झालं. आता त्याच्यात मी काकडीचे पीस टाकून घेते. तर एकदा मिक्स करून घेऊया. आता त्याच्यात मी 1 कप डेसिकेटेड कोकोनट, काजू, बदाम, पिस्ता हे बारीक करून घेतलं ते टाकून घेऊया. तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखर टाका. मी पाव कप साखर घेतलंय आणि पाऊण कप दूध पावडर, चिमूटभर हिरवं फूड कलर टाकले. तुम्ही नाही टाकला तरी चालेल. आता ह्या मी चांगलं मिक्स करून घेते. हे बघा किती मस्त दिसतं बघा. हा काय वास येता. आता या ढवळताना एकदम बारीक आग करायची. जर तुम्ही गॅसवर करत असाल तर एकदम बारीक गॅस करून हे ढवळायचं, नाही तर करपतला. हे मिश्रणाचं गोळं होईपर्यंत आपण ढवळत राहायचा. हे बघा गोळं झालं मिश्रणाचं. हे बघा म्हणजे आपलं मिश्रण तयार झाला. आता ह्या मी एका ताटात काढून घेते. हे थंड करत ठेवायचं. आता मिश्रण थंड झाला. आता मी एक मोदकाचं साचं घेतलंय, त्याका मी आधी तूप लावून घेते. मग असं मोदक आपलं पहिलं चिकटलं नाही, म्हणून मोदकाच्या साच्यात पहिला तूप लावून घ्यायचं. आता त्याच्यात अशा प्रकारे मी सारण भरून घ्यायचं आहे बघा. बघा बघा किती मस्त दिसता मोदक. तर तुमका हे काकडीचे मोदक कसे वाटले तर कमेंट करून नक्की सांगा. आणि ही रेसिपी तुमका आवडली असाल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि कोकण हाटेट रेसिपी बाय विशाखा या चॅनलला सबस्क्राईब करूक विसरू नका. परत भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये. बाय.